नमस्कार, मी श्रुती आपल्या सर्वांचं स्वागत करते माझी मुलगी माझा अभिमान या कार्यक्रमात. आज आपल्यासोबत एक छान कुटुंब आहे. खरं तर कुटुंब म्हणण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था दोघंही आपल्या सोबत असणार आहेत. आज डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस DCP विजय कबाडेजी सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्या मिसेस ॲडव्होकेट वैशाली कबाडे आणि त्यांच्या अशा 2 गोड मुली अवनी आणि आनंदी ह्या आज आपल्यासोबत आहेत. ह्या कुटुंबाशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि एक त्यांच्याशी संवाद साधून माझी मुलगी माझा अभिमानच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हा कुटुंबाचं इथे खूप खूप मी स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झाली सर लग्नाला? माझ्या लग्नाला आता 18 वर्ष पूर्ण झाली. 2007 मध्ये आमचं लग्न झालेलं. बरं. आणि 18 वर्षापासून 2007 मध्येच मी शासकीय सेवेत रुजू झालो. त्यानंतर आता 18 वर्ष शासकीय सेवेची पण पूर्ण झाली. नोव्हेंबरमध्ये लग्नानी अधिकार म्हणजे प्रशासनात तुम्ही एंटर केलात आणि लग्नाचा प्रवास दोन्ही सोबत सोबत चालू झालंय म्हणायला हरकत नाही आहे. कसे होते 18 वर्ष? शासकीय सेवेत 18 वर्ष म्हणजे एकदम आपण जे म्हणतो पलक झपकते निकल गए. ओके. तसं काहीतरी झाल्यासारखं वाटतं. दर 2 वर्षाला ट्रान्सफर, मुली नजरेसमोर मोठ्या होत गेल्या, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथे ॲडजस्ट होणं, तिथं रुळणं आणि तिथून निघून जाण्याची परत वेध लागणं. हे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक ठिकाणी असे साधारण 8-10 बदल्या आजपर्यंत झाल्या 18 वर्षाच्या काळात. त्यामुळे खूप फास्ट गेल्या. त्या बदल्या आणि मॅडमची साथ, तो प्रवास कसा होता? म्हणजे कुठेतरी तुम्ही तुमची ड्युटी करताना किंवा त्या जबाबदाऱ्या निभावताना घराकडे पण त्यांची कशी तुम्हाला साथ लाभली? बरोबर आहे. मॅडमनी घराकडं पूर्ण लक्ष दिलंच. अगदी स्वतःचं करिअर बाजूला ठेवून दिलं. आणि बदल्या हा विषय काही नित्याचाच असतो. शासकीय सेवेत आपण आहात म्हटल्यानंतर बदली हा ठरलेलाच विषय असतो. त्या बदल्यांचा कधी त्रास नाही झाला. आम्ही दोघेही बदलीला ॲडजस्ट होत गेलो. थोडं आता या मागच्या 5-6 वर्षात, मागच्या 5-6 वर्षामध्ये मुलींसाठी थोडंसं अवघड वाटतं की त्यांना अशी कुठं लगेचच त्यांचे पूर्ण ग्रुप सोडून निघायला लागतं, मित्रमैत्रिणी सोडून निघायला लागतं. आणि मग ते 2च वर्षात लगेच ते जोडलेली रिलेशन्स तोडणं आणि नवीन मित्र करून घेणं हे तर त्यांना थोडंसं अवघड जातं. बाकी बदल्या आम्हाला अशा कधी अवघड गेल्या नाहीत. आणि मुलींना पण आता त्या गोष्टींची सवय लागून गेली, त्यामुळे त्यांनाही त्या पण इझी आहेत. सवय लागण्यापेक्षा आनंदी तर म्हणते की तिला ॲक्च्युली बदली व्हायला पाहिजे. काय सांगशील जरा? बदली व्हायला पाहिजे म्हणजे नक्की काय? म्हणजे आता दरवर्षी बदली झाली नाही तर मग कसं तरी व्हायला लागतं की आता चेंज करायचं आहे, दुसऱ्या गावाला जायचं, याची एक्साइटमेंट जास्त असते. अरे वा, क्या म्हणजे ते एक नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायला मिळणार आणि त्या गोष्टी. मॅडम, तुम्हाला की सासर आणि माहेर काय फरक आहे किंवा काय गोष्टी दिसून येतात की म्हणजे माहेरी असं एकदम आपण चिल, एकदम रिलॅक्स, अरे हां मग होऊन जाईल. पण लग्न केल्यानंतर एक अधिकारी आणि त्यांची वाईफ, मग ते कुठंतरी मग थोडंसं जरा जाणवतं की बाबा नाही आपण आता थोडंसं भान ठेवून आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी, मग मुली आल्या, पहिली मुलगी, मग दुसरी मुलगी, तो माहेर आणि सासर कसा प्रवास होता? माहेरची मी वैशाली विलासराव सूर्यवंशी आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की लग्नानंतर अधिकार पद वगैरे हे तर मग वडील रिटायर्ड कॅप्टन असल्यामुळं ती शिस्त आणि ते लहानपणापासून होतंच. आई एकटी सोबत असल्यामुळं आईने बऱ्यापैकी ते संस्कार दिलेच होते. लग्नानंतरही म्हणजे प्रतिष्ठित फॅमिली असल्यामुळे तिकडेही तेवढी जबाबदारी माझी होतीच. परत घरातली मोठी सून म्हणून पण ती जबाबदारी आलीच माझ्यावरती. आणि ते बऱ्यापैकी मी सरांच्या साथीने ते निभावले. त्यानंतर मग आनंदी झाल्यानंतर पहिली घरातली मुलगी होती, सासर आणि माहेर दोन्हीकडची. तर खूप प्रचंड आनंद झाला सगळ्यांकडे. ते
पण दुसरी म्हणजे सरांना असं होतं की आपली बदलीची नोकरी आहे, सतत फिरतं राहणार, मग दोघांना सांभाळणं, परत आपण दोघंच राहणार, तर मग ते थोडं अवघड होईल एक बस म्हणून. पण ही इतकी म्हणजे ॲक्टिव्ह अवखळं अशी होती ना, तर असं वाटायचं की तिला मग आता बदलीची नोकरी असल्यावर सोबत एखादा असावं, मग ते काही असू दे असं सरांचं खूपदा म्हणणं होतं. पण माझी इच्छा होती की म्हणजे जसं सगळ्याच आईची इच्छा असते तशी, पण अवनी झाली आणि ती झाल्यानंतर म्हणजे ती अशी एकदम गोंडस वगैरे झाली होती, तर आनंदीला असं वाटलं की ती चेरी म्हणावं तिला. आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल वगैरे आलं. थोडंसं टेन्शन होतं, दोन्ही घरी पण टेन्शन होतं, पण सरांचा म्हणजे एकदम ठाम होतं की माझ्या मुली आहेत आणि दोन्ही मुली माझ्याच आहेत, तर मग ते तुम्हाला कुणालाही वाईट वाटण्याचा प्रश्न नाही आहे. आणि त्यानंतर मग आम्ही म्हणजे हळूहळू ॲक्वायर झालो की 2 मुली खरंच बेस्ट आहेत. हां, येस. खरं तर इथे खूप चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की प्रत्येक घरातल्या पुरुषाला असं वाटतं की नाही मला मुलगा हवा आहे, पण इथे सिनारिओ वेगळा आहे की तुम्हाला मुलींची आवड आहे किंवा काही असेल तरी त्या माझ्या मुली आहेत आणि एकदम व्यवस्थित एकदम चिल आणि त्या वातावरणात. कारण की मी बऱ्याच आता आम्ही मुलाखतीच्या माध्यमातून असं की अरे नाही, मग प्रत्येक महिला असं सांगत असते की नाही त्यांना मुलगी हवी होती, पण इथं खरंच मॅडम खूप अशा अभिमानाने सांगतात की सरांनाच मुलगी हवी होती, आम्ही कुठेतरी निराश झालो होतो. पण हे खरंच खूप छान आणि अभिमानाची गोष्ट आहे. बरं वाटतं ते हे करून. मग जेव्हा आपण हा समाजात राहतो किंवा ज्या काही गोष्टी घडतात किंवा पहिली मुलगी मग दुसरी मुलगी, त्याच्यानंतर मग ठीक आहे आपण आपल्याला समजतं किंवा आपण आपल्या माणसांसोबत राहतो, पण जेव्हा आपण समाजात जेव्हा वावरतो तेव्हा त्या लोकांचं काय रिॲक्शन होतं की अरे हां मग एवढा मोठा अधिकारी किंवा मग ज्या गोष्टी असतील पुढे चालवायच्या असतील तर मग एखादा मुलगा किंवा मग परत चान्स घ्या तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी कधी आल्यात का कानावरती? नाही, म्हणजे मी आता 15 वर्ष मराठवाड्यात सेवा केली, तसं बघितलं तर ग्रामीण भागात तसं मागासलेपणा इव्हन सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मी बघितला, ग्रामीण भागात मागासलेपणा आहेच आहे. त्या विचार करण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये मागासलेपणा निश्चित आहे की मुलगी दोन्ही मुलीच का तुम्हाला, एक मुलगा नाही का, या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने डायरेक्टली काही प्रश्न पण आले, पण म्हणजे ते अगदी नगण्य. मला तुम्हाला 2 मुलीच आहेत का हे विचारायची डेअरिंग युजली कोणाची होत नाही. त्यामुळे त्या बाबतीत मी सुखी आहे. क्या बात आहे. हां, जनरली असं होतं, पण समोरचा एवढा मोठा माणूस आहे तर मग अरे आपण तो प्रश्नच खरं म्हणजे उपलब्ध होत नाही असं होतं. जसं की तुम्ही आता सोशल मीडिया किंवा मग तुम्ही मुली असतील मग त्यांच्यासोबत बऱ्याच ॲक्टिव्ह राहता, मग गेम्स असतील किंवा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्यांना कुठं घेऊन जायचं असेल, फिरायचं असेल, सरांना जरी वेळ नसेल तरी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता किंवा मुलींसोबत छान बॉन्डिंग आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही एक DMIT टेस्ट एक्सपर्ट आहात, तर ते कसं मॅनेज करता किंवा ते नक्की काय आहे? सगळ्यात आधी तर म्हणजे आता मुली असल्यामुळं पण आणि आधीपासूनच मुली आवडीचा विषय, म्हणजे घरात भरपूर मुलं आहेत पण मला मुलीच म्हणजे सगळ्यांच्या सासर माहेरच्या सगळ्यांच्या मुलीच मला खूप आवडतात. पहिली गोष्ट ती आहे. आणि दुसरी म्हणजे सरांनी त्यांची ती जिम्मेदारी महत्त्वाचीच होती आणि जसं आपण म्हणतो की सामाजिक त्यांचं आहेच आहे ते कार्य, तर मला घरी सांभाळणं गरजेचंच होतं, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी मुलींना पाठिंबा देत गेले. पण सपोर्ट सरांचा माझा जास्त होता, मोठा ॲक्च्युली होता आणि मी त्यांना कुठेही म्हणजे घेऊन गेले. मग या दृष्टीने मला आत्ता कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण ती म्हणजे पुढे शिकूया, ह्यासाठी पण सरांनी बराचसा सपोर्ट केला मला. आणि मग ते शिकताना असं लक्षात आलं की आपण करिअर काउन्सिलिंग वगैरे करू शकतो, म्हणजे चाइल्ड काउन्सिलिंग, पॅरेंट काउन्सिलिंगसोबत हे करू शकतो. मग यात मी ते DMIT केलं आणि यात मुलं मुली असं काही नाही, सगळ्यांसाठीच म्हणजे ॲक्च्युली हे आहे, म्हणजे अगदी बाय बर्थपासून ते 90 इयर्स ओल्ड लोकांसाठी आपण तुम्ही टेस्ट करू शकता. आणि त्यात मला पहिल्यांदा सगळ्यात माझं पहिलं क्लायंट माझी मुलगीच होती आणि तिच्यासाठी मला ते खूप फायदा झाला आणि ते असं ठरवलं की मी ह्या सगळ्यांना फायदा करून द्यावा. आणि नक्कीच त्या गोष्टीचा म्हणजे फायदा होतोच आहे. बिहेवियर तुम्हाला तुमच्या मुलांचं समजणं आत्ताच्या जगात खूप गरजेचं आहे, कारण करिअर ते काही करून मिळवणारच आहेत मुलं, पण त्यांचं बिहेवियर, त्यांचा स्वभाव ते कळणं गरजेचंच आहे, जेणेकरून त्यांना आत्ताच्या ह्या सोशल मीडियाच्या वातावरणात गरजेचं आहे त्यांना. तर त्याच्यासाठी DMIT टेस्ट खूप उपयुक्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे 2 घरी मुली आहेत,
पण आपण बाहेर एखाद्या मुलाचं काउन्सिलिंग करणं आणि घरी येऊन आपल्याच मुलाचं काउन्सिलिंग करणं, काय फरक आहे? फरक असं जास्त वाटला नाही, पण ॲक्च्युली मुलींना वाटत असावं, कारण काउन्सिलिंग मॅक्झिमम अननोन पर्सन किंवा थर्ड पर्सननी केलेली कधीही चांगलीच असते. मी घरात काउन्सिलिंग करण्यापेक्षा मॅक्झिमम चुका काढत असेल मी पण जास्त. आणि हे झालं पहिलं. आणि दुसरं हे होतं की मी पण पॅरेंटिंग ॲज अ आई पॅरेंट म्हणून मी खरंच खूप चुका केल्यात. जेव्हा मी इतर मुलांची काउन्सिलिंग करते किंवा ते त्यांच्या आईवडिलांबद्दल काही जर सजेशन प्रॉब्लेम्स मला जर सांगत असतील ना, तर मग तिथे मला कुठेतरी मग क्लिक होतं की अरे हां, मी हे चुकले होते त्यावेळेस 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी. तर मग ते मी बऱ्यापैकी आता सॉल्व करायचा प्रयत्न करते घरात पण. आणि बाहेर तर म्हणजे खरंच मुलगा मुलगी म्हणून असं काही नाही, पण खरंच विद्यार्थी मॅक्झिमम तर आता खूप छान सोल्युशन लेवलला आहेत. म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले, आईसोबत जितकं शेअर होत नाही ते माझ्यासोबत आता होत आहे शेअरिंग. येस. जसं मला म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की आपले जेवढे मुलं जेवढ्या वर्षाचे आहेत, आईपणाचा अनुभवसुद्धा आपल्याला तेवढ्याच वर्षाचा असतो. त्याच्यामुळे त्यांच्यासोबतही आपणही शिकतच असतो. इवन इनफॅक्ट 9 महिने जास्तच असतो. आईपणाचा अनुभव आपल्या मुलांच्या वयापेक्षा 9 महिने जास्त असतो. पण कारण अगदी ते कन्सिव्ह झाल्यापासून 9 महिने त्याला सांभाळणं पोटात, आणि मग त्याच्यानंतर त्याचं आई पण निभवणं थोडं जास्त आहे. पण आहे म्हणजे आईला थोडा जास्त अनुभव असतो असं म्हणतात ना, तर ते करेक्ट आहे. मी अवनीला प्रश्न विचारेन. जेव्हा शाळेत असं जातेस, एक आई काउन्सिलर किंवा मग बाबा आपले अधिकारी, असा काय एक रुतबा असेल किंवा असं एक वेगळं पण वाटतं का? हो, प्राऊड फील होतं. हां, घे ना. हां, सगळे माझे फ्रेंड्स म्हणतात की तुझे बाबा पोलीस आहेत, तुझी आई हे काउन्सिल. हां, मग प्राऊड फील होतं. क्या बात आहे. म्हणजे आणि मग बाबा एवढे अधिकारी किंवा मग आई आहे, एक खूप मोठी फॅमिली आणि एक नावाजलेली फॅमिली आहे. तर मग ह्याचा कुठं एक चांगल्या दृष्टिकोनातून फायदा घेतला आहे का? असं होतं की आता तू 7वीत आहेस की अरे हां, मग आज होमवर्क नाही केला किंवा मग हां चल चालून जाईल, आपले बाबा अधिकारी आहेत, असं कधी झालं आहे का? नाही. मग शाळेतही अशी काही सूट वगैरे मिळत नाही? नाही. क्या बात आहे. म्हणजे स्वतःला करावं लागतं सगळं. ओके. घरात नॉर्मली आता कसं आहे की ताईच्या शिक्षणामुळे आई आणि ताई अपडाऊन करतात पुण्याला, आणि तू बाबांसोबत राहते. बाबांसोबत जरी राहिली किंवा मग आई आल्यानंतर पण आई जरी सगळं केलं तरी जास्त कोण आवडतं? पण इक्वली आवडतं. क्या बात आहे. दोघं पण इक्वली आवडतात. हां, तरी हां ॲक्च्युली पण एक पुढे जाऊन एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा मग पुढे जाऊन अशी काय बनायची इच्छा आहे तुला? असं काय वाटतं की आपण पुढे जाऊन ह्या विषयात किंवा ह्या फील्डमध्ये जाऊ शकतो? अजून डिसाईड नाही केलं. ओके. मग जास्त गरज काउन्सिलिंगची तुलाच आहे. म्हणजे तू आईकडनं म्हणजे तुला त्यामध्ये काय झालं, मी दोन्ही मुलींना पण जोपर्यंत 10वी होत नाही तोपर्यंत तुम्ही काही डिसाईड करूच नका, बरोबर, या पद्धतीने त्यांना थोडंसं ग्रूम केलं. त्यामुळे काय, एक 10वी होईपर्यंत मुलांच्या डोक्यावर टेन्शन यायला नको की आपल्याला मग आता डॉक्टरच व्हायचंय किंवा इंजिनियरच व्हायचंय किंवा अजून काही चार्टर्ड अकाउंटंटच व्हायचंय. व्हॉट एव्हर करिअर हे प्रॉपर 9वी-10वी मध्ये कळतं. हां, थोडा बेस एक पक्का. आता फक्त एज्युकेशन घ्या, एन्जॉय करा. हां, एज्युकेशन सोबत कुठल्या गोष्टी आवडतात किंवा मग काय खेळायला किंवा खायला काय आवडतं, किंवा बॅडमिंटन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, काय आवडतं? बॅडमिंटन खेळायला. क्या बात आहे. मग कुठे खेळतेस, म्हणजे काय मग त्याला कसा वेळ देतेस किंवा अभ्यास आणि खेळ कसा मॅनेज करतेस? स्कूलवर आल्यानंतर मी झोपते. ओके. आणि मग बॅडमिंटन खेळते. हां, क्लबला बॅडमिंटनला जाते. ओके. मग बाबा संडे वगैरे सुट्टीच्या दिवशी मग बाबा सोबत असतात, मग कसं काय असतात? ओके. क्या बात आहे. मला आनंदीला प्रश्न विचारायचा आहे की जसं मी अवनीला विचारलं की आपले एक बाबा अधिकारी आहेत किंवा मग आई काउन्सिलर आहे, मग त्याचा एक धाक किंवा ती एक आदरयुक्त भीती किंवा मग त्यांच्याबद्दल काय सांगशील? भीती अशी काही नाही, प्राऊडच आहे. आता मी ज्या पण स्कूलमध्ये जाते ते त्या दरवर्षी ॲन्युअल डेला दोघं चीफ गेस्ट असतात. तर मग त्याचं खूप प्राऊड आहे. आणि कधी मिसयूज केला नाही त्यांच्या नावाचं, स्वतः सगळं केलं. होमवर्क असू दे
किंवा काही असू दे स्वतः केलं. ओके. मग पुढे जाऊन आता तर 11वीत आहेस तू आता, हो. मग आता पुढे जाऊन काय करायचा विचार किंवा मग ठरवलेस असं काही? मला फायनान्स आणि बिझनेसमध्ये करायचं आहे. क्या बात आहे, म्हणजे वेगळी फील्ड आहे ॲक्च्युली. हो. म्हणजे दोघंही नको, नाही. काहीतरी वेगळं आपलं करूया. मला 95% असून सुद्धा मी कॉमर्स चूज केलं. ओके. मला बिलकुल म्हणजे त्याच्यातच इंटरेस्ट आहे. मला त्याच्यातच पुढे जायचं आहे. मला रादर अब्रॉडला जाऊन शिकायचं आहे. क्या बात आहे, मस्त. म्हणजे दोन्ही फील्ड न तिने घेता काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन ती काहीतरी तिने निवडलंय आणि ती छानच करशील तू, कारण की Thank you. 94 तुला भेटले हो. 10वीमध्ये. हो. 94% म्हणजे काय खरं तर खूप मोठी गोष्ट आहे, पण करशील खूप छान. थँक्यू. 24 तास पोलिसांची ड्युटी असते, मग 24 तास ड्युटी आणि घर हे कसं मॅनेज करता? मुलींना कसा वेळ देता? युजली मी ड्युटीच्या वेळेस ड्युटी करतो आणि ती ड्युटी घरी आल्यानंतर सोबत आणत नाही. कारण घरीसुद्धा बऱ्याच वेळेस मी जर पोलिसिंगच्याच मूडमध्ये राहिलो आणि पोलीस बनूनच राहिलो तर मग मी घरच्यांसोबत योग्य वेळ देऊ शकत नाही. यासाठी मी अगोदरपासूनच ते ठरवूनच मी पुढं जात राहिलो की ऑफिसचं काम ऑफिसमध्ये किंवा ड्युटीच्या ठिकाणी, पण एकदा घरात एंटर केल्यानंतर मी पोलीस ऑफिसर नसतो. त्यामुळं मी पूर्ण वेळ केवढा वेळ मिळेल तो पूर्ण वेळ मी फॅमिलीला देऊ शकतो आणि त्यांनाही तो सफिशियंट आहे. बस क्या बात आहे. म्हणजे आता मुलीही तेवढ्या आता मॅच्युअर आहेत की बाबा हां, जेवढाही वेळ आपल्यासोबत बाबा राहतील तेवढा वेळ एक युटिलाइज करून त्याच्यासोबत काय आपल्याला करता येईल किंवा नवीन काय शिकता येईल किंवा मग काही गप्पा छान मारता येईल त्या सगळ्या मग करता. बरोबर. लातूर, तुमचे सासू सासरे तिकडे असतात, मग आता मुलीला शिक्षणाच्या निमित्ताने तुम्हाला पुण्याला जावं लागत असेल, मग बार्शीला तुमचं स्कूल आहे किंवा मग सोलापूर. ही सगळी धावपळ आणि हा सगळा जो म्हणजे कसं मॅनेज करता तुम्ही हे? ॲक्च्युली मगाशी म्हटल्यासारखं वडील मिलिटरी ऑफिसर असल्यामुळं ती लहानपणापासूनची सवय होती. त्यात परत त्याच्यासोबत म्हणजे लग्न होईपर्यंत आईला ते बघितलेलंच होतं आणि त्यानंतर ऑफिसर म्हणजे चूज केलाच होतं सरांना, तर त्याच्यामुळे तेही लक्षात होतं. सासर माहेरच्या लोकांना तेही माहिती होतं की आता बदलीची नोकरी आहेच आहे, तर मग त्याच्यामुळं दोन्ही घरातून तितका सपोर्टही मिळाला बदलीसाठी. आणि जसं सर मगाशी म्हटले की करिअर सॅक्रिफाईस केलं आहे, तर केलं म्हणजे तेव्हा वाटत होतं खूप काही केलं, पण मग ते सरांनाही जाणीव झाली. मग परत दोघांच्या डिसिजननी बार्शीला पोद्दारची फ्रँचायझी घेतली, मग ते स्कूल करायचा निर्णय घेतला. मग तोपर्यंत ते ठीक वाटत होतं सोलापूरला येईपर्यंत. मग सोलापूरच्या नंतर आत्ता 10वी नंतर आता हिचे करिअर ऑप्शन चेंज झाले आणि मग तिला आता शिकायचंच आहे आणि तिचं म्हणणं आहे की दोघांपैकी कोणीतरी मला सोबत हवं आहे. मग ही चांगली आनंदाची गोष्ट वाटली की म्हणजे मुलं म्हणजे 16-17 वर्षाच्या वयात येताना आई वडील सोबत नको म्हणतायत, पण मग ती खूप आनंदाची गोष्ट होती तिची. तर मग तिच्यासाठी मी राहायचं ठरवलं. म्हणजे ॲक्च्युली आम्ही तिघी जायचं ठरवलं, पण आता नंतर तिथे गेल्यानंतर जाणवलं की हिला खूप हेक्टिक होईल स्कूल, अचानक मिड टर्ममध्ये जाणं. तर मग सरांनी असं डिसिजन घेतला की ती माझ्यासोबत राहील आणि ते तिलाही खूप आवडलं. मे बी तिचे फ्रेंड्स आणि ते सोडायचे नाही आहेत तिला. आणि सरांनाही म्हणजे एकटं राहण्यापेक्षा एक अटॅचमेंट, एक मुलगी सोबत असाल. तर मग आता सध्या तसं म्हणेल तर 50-50 जिम्मेदारी दोघांनी उचललेली आहे. आणि बार्शी, सोलापूर, लातूर, पुणे हे करण्यासाठी आत्ता तर अजून मला काही हेक्टिक नाही वाटत आहे. जसं की सवयीचा तो भागच आहे आणि इमोशन्स आहेत सगळ्यांसोबत अटॅच. तर येस, नक्कीच मी ते करू शकेल. आणि काउन्सिलिंग सगळ्यात आधी मी माझ्यावर केल्यामुळं बऱ्यापैकी ते आत्ता हँडल होतं आहे असं मला वाटतंय. येस. नाही पण खरंच म्हणजे एक संसाराचे 2 चाकं आणि ती जबाबदारीसुद्धा तुम्ही बराबरीने वाटून घेतली आहे. म्हणजे एक मुलींना असते की अरे नाही आपण आपल्या आईकडेच राहायला पाहिजे किंवा मग मग बाबा कसं बघतील किंवा काय नाही, पण तिने स्वतःहून इथे राहण्याचा निर्णय घेतला आणि ते खूप छान पद्धतीने दोघं राहत आहेत आणि मग अधूनमधून तुमची व्हिजिट असते. तर मस्त. ह्या सगळ्यांमध्ये मुलींची साथ तुम्हाला कशी लाभते किंवा मग मुली ती जेव्हा पुण्यात असते किंवा मग मॅडम येऊन जाऊन करतात किंवा मग ही तुमची मुलगी इथं आहे, मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना मुलीचा कितपत सपोर्ट तुम्हाला मिळतो?
मुलींची साथ तशी मला अगोदरपासून आहे दोघींची. म्हणजे अगदी ती आता पुण्यात जरी राहत असेल तरी आम्ही युजली दिवसातून 2-3दा बोलतो. आम्ही असं वेगवेगळं राहतो असं आम्हाला कधी वाटतच नाही. आम्ही रोज संध्याकाळी पण दिवसभर आम्ही काय काय केलं, कॉलेजमध्ये काय झालं, इथे या सोलापूरमध्ये काय झालं, आम्ही एकमेकांशी डिस्कस करतो. आम्ही दूर आहेत असं एकमेकांपासून असं कधी वाटतच नाही. आणि मुलींची साथ ही कायम येत गेली. म्हणजे आम्ही फॅमिलीसाठी घेतलेलं, मी एकट्याने घेतलेलं डिसिजन असो किंवा आम्ही दोघांनी मिळून घेतलेलं डिसिजन असो, मुलींनी कायम ॲक्सेप्टच केलेलं, त्याला विरोध कधीच केला नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्ट इझी होत गेली. क्या बात आहे. आता मॅडम म्हणाल्याप्रमाणे की प्रत्येक मुलं वयात आल्यानंतर आपले आईवडील आपल्यासोबत नको हा त्यांचा निर्णय असतो. पण इथं खरंच खूप चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट म्हणण्यापेक्षा तुमच्या दोघांचे संस्कार खूप चांगले आहेत की त्यांना आपले आईवडील आपल्यासोबत हवेत. हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आपले संस्कार त्यांच्या वागण्यातून ते दिसून येतात. 15 वर्ष तुम्ही मराठवाड्यात राहिलात. मराठवाडा आणि सोलापूर काय फरक वाटतो किंवा सगळ्याच दृष्टिकोनातून? सोलापूर तसं पाहिलं तर मराठवाड्यापेक्षा काही वेगळं आहे असं मला जाणवलं नाही. कारण साधी लोक आहेत, जसं मराठवाड्यातली लोक आहेत, शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. आणि साध्या लोकांचं गाव आहे, फार हायफाय, म्हणजे आपण जसं पुण्या मुंबईची शहरं बघतो तसं फार मोठं मॉडर्न मेट्रोपॉलिटन सिटी असं म्हणता येणार नाही सोलापूर. त्यामुळं ॲज गुड ॲज मराठवाड्यात सोलापूरला, म्हणजे सोलापूरकडे बघण्याचा माझा तर दृष्टिकोन मराठवाड्यासारखाच आहे. ऑलमोस्ट कल्चर तर सेमच आहे. त्यामुळे असं वेगळं काही वाटलं नाही मला. बट येस, सोलापूरच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मराठवाड्यातल्या काही शहरांपेक्षा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर सोलापूर शहरामध्ये आहे. सगळ्याच व्यवस्था आहेत. म्हणजे हायवेज, नॅशनल हायवेज असतील, रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल, आता विमान सुरू झाले, पाण्याची मुबलक व्यवस्था. आम्ही मराठवाड्यात 10 दिवसाला एकदा पाणी येणाऱ्या शहरातून आलो आहे. मी प्रॉपर लातूरचा आहे. आजही 10व्या दिवसाला 8व्या दिवसाला पाणी येतं लातूरमध्ये. आणि सोलापूरमध्ये त्या गोष्टी दिसून येत नाहीत. सगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीने ते नर्चर केले गेलेले आहेत. त्यामुळं तो एक फरक फक्त मला जाणवतो. बाकी कल्चरली तर सोलापूर मराठवाड्यासारखंच आहे. मराठवाड्यात 15 वर्ष असतील किंवा मग कोविडच्या टायमाला 1-2 बदली झाली त्या असतील. सरांच्या बदल्यांचा कधी कंटाळा आलाय का तुम्हाला? कंटाळा असा आलाच नाही. सुरुवातीला म्हणजे काय व्हायचं, फक्त 1 वर्ष सेटल व्हायला जायचं आणि सेकंड वर्ष चांगली फ्रेंडशिप, चांगले मित्रमैत्रिणी मिळाले की मग ते बदलीचा कुठेतरी विचारायचं. आणि जेव्हा बदली होते त्या 2-3 महिन्या आधीपासून चालू होते की आता आपली बदली होणार आहे. तर मग ते माइंड ग्रूम करायचं सरांचं काम चालूच असायचं. मग बदली आहे तर कुठेही जावं लागेल. मग आमचा प्रश्न असायचा कुठं जायचं आहे, तर मग ते सर म्हणायचे कुठेही जावं लागेल, काही सांगता येत नाही. तर मग चालेल. मग त्या दृष्टीने मग आम्ही ते माइंड 2-3 महिन्यामध्ये आमचंही बनलेलं असायचं. आणि जेव्हा ती खरीच बदली आली ना तेव्हा मग आता जायचंय आपल्याला. म्हणजे ते आपण घेत जातो ना तसं ते बाहेर पडत जातं म्हटल्यासारखं आहे की दर 2 वर्षाला बदली. आणि आता जेव्हा केव्हा नाही 2 वर्षाला बदली झाली ना तेव्हा थोडंसं कसं तरी अनकम्फर्टेबल व्हायला सुरू होते की आता बदली का नाही होते, व्हायला पाहिजे आता. आणि पण आता वाटते की आता इथून नंतर थोडं मुलींचं सेटलमेंटकडे पाहावं आता. कारण आता चेंजेस केले तर मग जसे आमच्या दोघांचं म्हणजे शिक्षणाचं असू दे किंवा काही झाले ते आता यांच्यासोबत व्हायला नको. क्या बात आहे. म्हणजे आहे म्हणजे कुठंतरी आता स्टॉप करावं की मग मुलींच्या दृष्टिकोनातून असो किंवा मग आपला एक फ्युचर, एक ठराविक वय झाल्यानंतर मग असं वाटतं की अरे नाही आता थांबायला हवं. सोलापूर हे उत्सवांचं शहर आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच मिरवणुका, जयंती, मग ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा चालू असतात. म्हणजे इवन दर 1-2 महिने झाले की लगेचच काही ना काही चालू असतं. उत्सवांचं शहर सोलापूर आहे हे तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण ह्या उत्सवात कधी तुम्ही फॅमिलीसोबत सामील झालात का? हो, बऱ्याचशा उत्सवामध्ये आम्ही सामील होतो. विशेषतः महासिद्धेश्वरांची यात्रा असेल, सिद्धेश्वरांची विशेषतः आपला जो सिद्धरामेश्वरांचं यात्रा हो त्यानंतर नवरात्राच्या दिवशी जे आपल्या गरबा वगैरे चालतात. स्पेसिफिकली मला बरेचसे सोशल ग्रुप्स जे आहेत आपले इथले ते सहकुटुंब बोलवतात. त्यामध्ये आवर्जून आम्ही सहभागी होतो. ज्या ठिकाणी
ज्या उत्सवांमध्ये सहकुटुंब सहभागी होण्यासारखे जे उत्सव आहेत त्यामध्ये आम्ही आवर्जून सहभागी होतो. म्हणजे तोही आनंद तुम्ही घेता. ओके. जसं सोलापूर उत्सवांचं शहर आहे, पण त्या उत्सवाला ज्या काही साहित्यांची गरज लागते किंवा DJ असतील, बाकीच्या गोष्टी असतील, सोलापुरात आता खूप मोठ्या प्रमाणात गाजणारा आणि चर्चेचा विषय म्हणजे DJ मुक्त सोलापूर. एक अधिकारी च्या दृष्टिकोनातून न बघता एक वडील ह्या दृष्टिकोनातून बघून DJ मुक्त सोलापूर खरंच व्हायला पाहिजे का, किंवा येणाऱ्या पिढीला त्याचा त्रास कितपत होऊ शकतो जर ते चालू राहिलं तर, आणि जर बंद झालं तर मग आपली पिढी किती पुढे जाऊ शकते, ह्याच्याबद्दल काय सांगाल? अधिकारी असो किंवा वडील असो, कुणासाठीही कुठल्याही दृष्टिकोनातून मी जरी बोललो तरी माझं उत्तर एकच असेल की निश्चित DJ बंदच असला पाहिजे. याच्यामुळे आपण आपली पारंपरिकता गमावली आहे. या DJमुळे आपण आपली पारंपरिकता गमावली आहे. मला सोलापूरमध्ये अजून एक चांगलं सांगावं असं वाटतं, म्हणजे मराठवाड्यापेक्षा वेगळं सोलापूरमध्ये काय आहे तर सांस्कृतिक वारसा. सोलापुरामध्ये अगोदरपासून, म्हणजे अगदी ब्रिटिशकालीन किंवा त्या अगोदरपासूनही सांस्कृतिक वारसा खूप मोठ्या प्रमाणावर जपला गेला आहे. मग ते साहित्य असो, कला असो, संस्कृती असो, ही खूप वेगळ्या पद्धतीने इथे जपली गेली, अजूनही ती जपली जाते. या सगळ्या गोष्टीला कुठेतरी छेद आता ह्या नवीन पद्धतीच्या या मिरवणुका देत आहेत. मग DJच्या वापरामुळं त्या मिरवणुकांमधली पारंपरिकता नष्ट होत चालली आहे. बरेचसे गणेश मंडळ आपल्याकडे अजूनही, आपण आता गणेश मंडळाचा विचार केला तर बरीचशी गणेश मंडळं आपल्याकडे अजूनही लेझिम पथक आहेत, झांज पथक आहेत, पारंपरिक खेळ सादरीकरण करतात. हे अत्युत्कृष्ट आहेत. तुम्ही यूट्यूबवर जरी बघितलात तरी आपले बऱ्याचशा तालीम आहेत त्यांच्या लेझिम पथकांचे अगदी नयनरम्य प्रदर्शन आपल्याला यूट्यूबवर प्रत्येक वर्षीचं गणपतीमधलं दिसेल. पण तशी मंडळं किंवा तसे उत्सव करणारे समिती किंवा उत्सव करणारे मंडळ किती शिल्लक आहेत आपल्याकडे. प्रत्येकाला फक्त DJ लावायचं आणि त्याच्यासमोर नाचायचं, बस 3-4 तास नाचलं म्हणजे उत्सव झाला. आणि त्यामध्ये एवढा बिभत्सपणा आपण येतोय की आपण कुठल्या महापुरुषांचा किंवा कुठल्या देवाचा, कुठल्या धर्माचा, कुठला धार्मिक सण आपण त्यामध्ये साजरा करतो याचं सुद्धा भान राहत नाहीये. तर ही गोष्ट निश्चित बंद झाली पाहिजे आणि निश्चित पूर्णपणे बंद असली पाहिजे, कारण त्याशिवाय पारंपरिकतेचं महत्त्व आता आपण येणाऱ्या पिढीला देऊ शकत नाही. आणि खरंच सध्या येणाऱ्या पिढीला किंवा त्यांचे डोळे किंवा कान किंवा त्यांची मानसिकता, कारण की कालच एका पेपरमध्ये आलेला नाही मी, DJमुळे सगळ्यात जास्त हृदयविकाराचे आजार होत आहेत. आणि लिटरली म्हणजे तुम्ही समोर जेव्हा नाचताय DJच्या समोर, ते लेझर किंवा ते जे थर असतात, तो जो साऊंड असतो, त्याच्यामुळे समोर एखाद्याला हार्ट अटॅक जरी आला तरी त्या बाजूच्या नाचणाऱ्या माणसांना कळत नाही आहे. तर ही खरंच खूप अवघड परिस्थिती आहे. आणि आता सोलापूरकरांनी तो आता डोक्यावरच उचललेला आहे की आता नाही, DJ मुक्त सोलापूर करायचंच आहे. तर आता होप सो तेही होऊन जाईल असं आपण आशा करूयात. आणि झालं तर मग काय, मग बाकीचा सगळा आपल्याला वारसा जो आहे तो मिळालेला आहे, त्याची छान पद्धतीने आपल्याला तो पुढे चालवता येईल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पोलीस म्हणलं की टेन्शन आलंच. मग ते सगळ्यांनाच आलं, घरातल्यांनाही आलं, बाहेरच्या लोकांनाही आलं. म्हणजे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. अरे बापरे, म्हणजे तो चांगलंही करू शकतो आणि वाईटही करू शकतो. म्हणजे बघता क्षणी पोलिसांना आपल्याला एक धडकी भरायला लागते की अरे नाही बापरे, पोलीस आणि एक अधिकारी त्यातल्या त्यात म्हटल्यानंतर मग तर काही खरंच नाही. पण एक पोलीस अधिकारी आणि त्या सगळ्या टेन्शनच्या गोष्टी, पण ह्या सगळ्या टेन्शनला वेगळीकडे सोडून तुम्ही स्वतःसाठी कसा वेळ देता, किंवा मग स्वतःचे छंद असतील, मग तुम्ही असाल, मॅडम असेल, कसा वेळ देता तुम्ही त्याच्यासाठी? मिळतो वेळ, म्हणजे त्यामध्ये जेवढा वेळ मिळेल तो सत्कारणी आणि प्रोडक्टिव्ह गोष्टींसाठी लावला तर निश्चित वेळ मिळतो. मला वेळच नाही असं म्हणून चालणार नाही. जेवढा वेळ मिळतो तेवढा निश्चित आपण सत्कारणी लावू शकतो. या दृष्टिकोनातून आम्ही अगोदरपासून फॅमिली वेळ असा प्रोडक्टिव्ह वेळ दिला. आणि माझा कौटुंबिक वेळ म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, मी कुटुंबासोबत असताना रविवारी शक्यतो रविवारचा कुठला सार्वजनिक कार्यक्रम सुद्धा घेत नाही. म्हणजे इथे उद्घाटनाला या किंवा ह्याच्या फीत कापायला या, इथे कार्यक्रमाला या, नो.
मी Okay. रविवारी कुठला कार्यक्रम घेत नाही. क्या बात त्यामुळे आहे. मी पूर्ण वेळ तो जो माझा रविवार असतो तो तो हक्काचा हक्का माझ्या फॅमिलीसाठी. फार इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जर सुट्टीच्या दिवशी कामं आली तर निश्चित जावंच लागतं, कारण तो कर्तव्याचा भाग आहे. पण जे मी टाळू शकतो ते मात्र टाळतो निश्चित. ओके. आणि तुम्ही कसा स्वतःसाठी वेळ देता, कारण की एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता पण स्वतःलाही फिट ठेवणं तेवढं महत्त्वाचं आहे. किंवा मग स्वतःचा आनंद असेल, मग बऱ्याच वेळा तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्ही बाहेर जाता किंवा त्या अटेंड करता. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना एक फॅमिली सांभाळताना स्वतःलाही सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. तर स्वतःसाठी कसा वेळ काढता? त्यात पण मॅक्झिमम या तिघांचा सपोर्ट आहे मला. आणि म्हणजे सकाळी तर मी माझ्यासाठी वॉकिंगचा वेळ ठेवलेलाच आहे. ते 1 तासाचा मी सकाळी वॉकिंगचा वेळ ठेवलेलाच आहे. त्या वेळात म्हणजे हे तिघंही घरात म्हणजे झोपलेले असतात, त्याच्यामुळे तो माझ्यासाठी खूप चांगला वेळ मिळतो. आणि हिचं म्हणणं आहे की मम्मा जिले आपली जिंदगी. तर हां, त्यानंतर म्हणजे जे काही असेल, म्हणजे काही पण खाणं पिणं असू दे, काही घेणं वगैरे असू दे, बाहेर जाणं असू दे, ते तर घडतंच आहे. त्यातल्या त्यात सरांचंही वर्षातून जेव्हा 2दा सुट्टी घेतात, म्हणजे 4-4 दिवसाचीच घेतात, पण ते पूर्ण वेळ मग आमच्यासाठीच देतात सर ते. तर मग तोही त्यांच्याकडून आहे. आणि संध्याकाळी आल्यानंतर म्हणजे आम्ही चौघांनीच असं ठरवलेलं आहे की इव्हिनिंगचा टाईम हा फॅमिली टाईम असायला पाहिजे. मग तो फॅमिली टाईम होतो. आणि मला ते म्हणजे मला कुठलंही अचानक काम आलं, जसं सर मगाशी म्हटले, जसं ते जातातच तसं तर मलाही माझं काम म्हणजे इतकं इम्पॉर्टंट नसेलही, पण मी जेव्हा सांगते ना मला बाहेर जायचं, मी 2-3 तास घरी नाही आहे, तर सगळ्यांचं म्हणणं असते की बिंदास जा मम्मा. खूपदा मी म्हणते मी गेलेलं तुम्हाला आवडतंय ना, मी घराबाहेर राहिलेलं आवडतंय ना, पण ते संध्याकाळी परत रिटर्न आल्यानंतर कळते की नाही ते मला मिस करत होते मागचे 2-3 तास असू दे किंवा आता हे मागचे 15 दिवस असू दे. त्याच्यामुळं जरी भांडत करत वगैरे जरी असलो ना, तरी मग बॉन्डिंग चौघांची खूप छान आहे. छान. म्हणजे हसत खेळत कौटुंबिक वातावरण. आणि प्रत्येक महिला जेव्हा हसत घराच्या बाहेर पडते तर त्या हसण्याच्या मागचं कारण ही तिची फॅमिली असते. तिचे मिस्टर असतात, मुली असतात, सासू सासरे असतात. कारण आपण कुठेही चाललो, मला म्हणजे माझी आजी सांगायची, बाई जरी चंद्रावर गेली तरी 2 चपात्या करूनच जावे लागतात. हां, पण त्या चपात्या तुम्ही कुठल्या पद्धतीने करता, मग रडत करता किंवा हसत करता, किंवा फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळतो, ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि इथं खरंच खूप छान बॉन्डिंग तुमचं इथं छान दिसून येते की प्रत्येकजण आपापल्या इच्छा आणि प्रत्येकाला एकमेकांना सपोर्ट करत हे कुटुंब वाढत आहे, प्रगती करत आहे. आणि हे बघून आम्हालाही खरंच खूप छान वाटते. इथे थोडासा ट्विस्ट आहे. आपण एक छोटीशी गेम घेणार आहोत. हा 18 वर्षाचा प्रवास, तुम्ही एकमेकांना ह्या प्रवासात किती ओळखता, म्हणजे खरं तर सगळ्याच प्रश्नाची उत्तरं बरोबरच येणार आहेत, पण त्यातल्या त्यात बघूयात आपण की सर मॅडमला किती ओळखतात आणि मॅडम सरांना किती ओळखतात ते. ओके. घरातल्या खेळीमेळीच्या वातावरणात एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की 3 महिला राज्य आणि तुम्ही एकटे, मेजॉरिटी कशी बायकांची आहे, तर मग तुम्ही कधी एकटे पडता का अशा वेळी? प्रॅक्टिकली सांगायचं तर मी एकटा कधीच नसतो. ओके. आयदर एक किंवा मॅक्झिमम 2 महिला माझ्या बाजूने असतात. क्या बात आहे. बरं आहे. हां, ओके. मग ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं की सरांनी जसं म्हटलं की 2 महिला तरी म्हणजे मेजॉरिटी मग त्यांचीच होते, मग तुम्ही काय सांगाल? आणि ऑलवेज ते खरंच आहे, मेजॉरिटी त्यांचीच होते. आणि सरांना जेव्हा केव्हा पण वाटत असेल, म्हणजे इमोशन शेअरिंगला पण कधी त्यांना कमी नाही वाटली. ही कुठली एखादी गोष्ट असेल शेअरिंग नाही केली असं माहिती नाही आहे आम्हाला, पण ते सांगतील किंवा त्यांच्या मनात असेल. पण महत्त्वाचं सांगते की सर म्हणजे असं काही डिस्कशन होत असेल आणि जिथे कुठे सरांना वाटत असेल माझं काहीतरी पारडं वर होत आहे, तर लगेच सर तायडू चेरू, हां बरोबर आहे ना माझं, हां मी काय म्हणतोय चला आपण मम्माला सांगूया. मग असं करतात. आणि ते तिघंच म्हणजे छोट्या 2 महिला आणि एक सगळ्यात ज्येष्ठ पुरुष, तर हे तिघं मिळून इतकं मोठं वाढवतात ना, तर 99% घरात त्या तिघांचंच पारडं आहे. जरी मला फ्री सगळं वातावरण असेल तर इमोशनली थोडंसं वाटतं की कधी कधी माझं पारडं पण वर व्हावं. नक्कीच. मी आता जशा मुली वयाने वाढतील किंवा मग त्यांना थोडंफार कळायला लागेल, तर पुढे जाऊन परत त्यांचं अजून पारडं सरांचंच भारी होणार आहे मला असं वाटतं. त्याच्यामुळे आणि प्रत्येक घरी असंच असतं, म्हणजे जिथे 2 मुली असतात
जास्त कल हा वडिलांकडे असतो त्यांचा, त्याच्यामुळे आई कुठेतरी एकटी पडते. म्हणजे ती बिचारी दिवसभर कितीही आणि काही केलं तरी एक जरी जसा एक गाडीचा आवाज किंवा मग बेल वाजली असेल, अरे पप्पा आले, बाबा आले, हां मग अरे चला, मग दिवसभरात सगळं जे काही झालेलं असेल ते त्यांना असं वाटतं की अरे आपण बाबांसोबत शेअर करावं, आणि मग ते कुठंतरी बॉन्डिंग वेगळं होत जातं आणि मग ते वाढत जातं. हां, ह्याच ठिकाणी जर मुलगा असला असता तर तुमचं पारडं ना जड झालं मला असतं. नाही वाटणार तसं, नक्कीच नाही वाटणार. मी मगाशी पण म्हटल्यासारखं घरात खूप मुलं आहेत, पण मी कधीच खरंच मला तर मनापासून सांगते मी नाही अट्रॅक्ट होत त्यांच्याकडे, मुलीकडे. दोन्हीकडे भाच्या आहेत मला, तिकडे पण ताईंच्या आहेत, माझ्या भावांच्या पण मुली आहेत, मी त्यांच्याकडेच अट्रॅक्ट होते. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणलात आई कितीही काही केलं तरी आईला हे होतंय, पण नाही ॲक्च्युली मी बोलून तरी दाखवते ना, ते म्हणतात नको करू ना, बस तू बस आमच्यासोबत सामील होते, महत्त्वाचं आहे. म्हणजे ते त्या ठिकाणीही मला म्हणजे एकटी पडू देत नाही ते. ॲक्च्युली मीच खूपदा बोलून दाखवून ते पडण्याचा प्रयत्न करते, पण आत्ता बऱ्यापैकी ते कमी करायचं ठरवलं आहे की हां मी करते म्हणायचंच नाही आहे, कारण ते करूच देत नाही आहेत मला. येस येस बरोबर आहे. म्हणजे जिथे मी येतो तेव्हा मी पण असतो, पण इथे आपण सगळे करतोय आणि त्याच्यामुळे आपण सगळे करत असताना, सगळे फॅमिली इन्व्हॉल्व होत असताना आपण सगळ्यात निश्चितच आपण सगळी फॅमिली घेऊन पुढे जात असतोय. खरंच खूप छान. म्हणजे सरांचं बारडं भारी आहे आणि त्यांचं बॉन्डिंग छान दिसून येतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, पण एक समाजाला जर एक संदेश द्यायचा असेल की मुलीसुद्धा कमी नाहीत. आणि खरंच आता म्हणजे फ्युचर आता असं येत आहे, म्हणजे भविष्यात ना मुली खरंच कुठं कमी नसणार आहेत. आणि ॲट प्रेझेंटसुद्धा मुली खूप छान प्रगती करत आहेत. प्रगती करण्यापेक्षा त्याच्या आईवडिलांसोबत जे बॉन्ड आहे, किंवा म्हणतात ना की आपले आजी आजोबा सांगायचे, मग परत तोच सगळा पास्ट आता रिपीट होतो आहे. आईवडिलांसोबत मुलांनी राहायला पाहिजे, मग मुलीच आईवडिलांना सांभाळतात शेवटपर्यंत, आणि ते तसंच होत आहे. इवन मी पण खूप प्राऊडली सांगू शकते की आमच्या आईला आम्ही 3 मुलीच आहोत. आणि ती कुठेतरी म्हणते की मला जर मुली नसत्या आणि मुलगा असता तर मला सांभाळला नसता, पण मला माझ्या मुली एवढ्या छान पद्धतीने सांभाळतात ना, तर ते ऐकून कुठेतरी छान बरं वाटतं. तर तुम्ही एक संदेश किंवा एक मेसेज द्यायचा असेल तर एक काय द्याल? आत्ता आपण हा प्रश्न विचारताना सुरुवातच केली की मुलीसुद्धा कमी नाही. कमी नाही आहेत. मला वाटते हे वाक्य इट सेल्फ इज अ निगेटिव्ह स्टेटमेंट. मुलीसुद्धा कमी नाहीत हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे माझ्या दृष्टिकोनातून. मुली कायम अग्रेसर आहेत. हां, बरोबर. कुठल्याही क्षेत्रात बघा तुम्ही. म्हणजे मी आता 18 वर्ष झालं सार्वजनिक क्षेत्रात शासकीय अधिकारी म्हणून काम करतोय. मला कुठलंही क्षेत्र असं जाणवलं नाही की तिथं फक्त पुरुषांचीच चालते. जर महिलांनी ठरवलं तर त्या क्षेत्रात सुद्धा आता आपल्या भारतामध्ये आर्म्ड फोर्सेसमध्ये सुद्धा महिलांची आता एंट्री झालेली आहे आणि तिथे सुद्धा खूप सक्षमपणे त्या काम करत आहेत. असं कुठलंही क्षेत्र शिल्लक नाही आहे जिथे महिला अग्रेसर होऊन काम करत नाही आहेत. त्यामुळं मुली कमी नाही आहेत हे म्हणण्यापेक्षा मुली कुठे कायम अग्रेसर. हां, आणि हा दृष्टिकोन प्रत्येकानेच बाळगला पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हटलात की मुली शेवटपर्यंत आई वडिलांना सांभाळतात. बेसिकली आता मुलगा जरी असला तरी तो त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून कुठे बाहेर गेला आणि करिअर करण्यासाठी कुठे दुसरीकडे राहिला तरी सांभाळणं आई वडिलांकडे कोणी असणार नाहीये. आणि आता अर्थार्जनासाठी करिअरसाठी बाहेर पडणं ही एक कॉमन गोष्ट झाली प्रत्येक घरामध्ये. मग अगदी ते शेतकऱ्याचं कुटुंब असो किंवा उच्च शिक्षित व्यक्तीचं कुटुंब असो. त्यामुळे मुलगा मुलगी हा भेद करून मुलगा मला सांभाळेल मुलगी मला सांभाळणार नाही किंवा मुलगी सांभाळेल मुलगा सांभाळणार नाही याही गोष्टीला काही अर्थ नाही. प्रत्येकच कंडिशनमध्ये मुलगा मुलगी हे इक्वल समजले पाहिजे. मी असे म्हणणार नाही की मुलगी श्रेष्ठ आहे आणि मुलगा कनिष्ठ आहे किंवा मुलगा श्रेष्ठ आहे किंवा मुलगी कनिष्ठ आहे. निसर्गाने ज्या अर्थी दोघांना इक्वल बनवले त्या अर्थी आपणही इक्वल मानलं पाहिजे. त्यामुळे मुलगा मुलगी असा भेदच मुळात आपण केला नाही पाहिजे, जेणेकरून मुलगी म्हणजे ती एक इंडिव्हिज्युअल एक्झिस्टन्स असणारी एक स्वतंत्र ओळख असणारी व्यक्ती आहे आणि ती तशाच पद्धतीने स्त्री तशीच राहिली पाहिजे. आणि तसा दृष्टिकोन डेव्हलप झाला समाजात तर या सगळ्या गोष्टी आपोआप धुवून जातील. आपण बऱ्याच वेळेस पाश्चिमात्य देशांकडे बघताना काही गोष्टी पाश्चिमात्य देशांच्या घ्यायच्या नाहीत असं म्हणतो, पण ही निश्चित गोष्ट पाश्चिमात्य देशांनी आपल्या अगोदर घेतली. मुलगा मुलगी इक्वॅलिटी त्यांनी आपल्या अगोदर आणली आणि ती गोष्ट निश्चित आपण घेणं गरजेचं आहे. तर सर्व समान
फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, बाकी तर सगळं सेमच आहे. एक साध्या सोप्या भाषेत हे करतोय. मुली कमी नाही आहेत किंवा मुलं कमी नाही आहेत किंवा कुणीच कोणापेक्षा कमी नाही आहे. प्रत्येकाची स्वतंत्र एक ओळख आहे, प्रत्येकाने ती निर्माण करायची आहे. फक्त लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो ज्यांनी ठरवावा. तुम्ही काय सांगाल? मी पण तेच सांगते, मुलं मुली कमी असं काहीच नाही किंवा वाटलं पण नाही कधी. खूपदा झाल्यात मुली दोन्ही पण खूप आनंदी, म्हणजे जसं सर तर होतेच तसं आम्हीही खूप आनंदी होतो. आणि जसं जसं वाढवत गेले तसं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं आज आपण माझी मुलगी माझा अभिमान बघतोय, तसंही खूप ठिकाणी माझा सत्कार म्हणजे होतच गेला. आणि 2 मुली आहेत म्हणून म्हणजे ॲक्च्युली असं झालं की ॲडव्होकेट असताना 2 मुली आहेत, परत सर पोलीस अधिकारी असताना 2 मुली आहेत. म्हणजे थोड्याशा म्हणजे मागासलेल्या समाजासाठी सांगण्यासाठी उदाहरण म्हणून ते सांगण्यात आलं होतं तेव्हापासून. त्यानंतर मग सरांनी शिक्षण माझं कुठंच रोखलं नाही. आधी तर लग्नाच्या आधी ॲडव्होकेट लॉयर LLB जर झालंच होतं, पण सरांनी ॲज अ मुलगी किंवा वाईफ आता घराची जिम्मेदारीला म्हणून त्यांनी कधी रोखलं नाही. मुलींना तर काही रेस्ट्रिक्शन नाहीच आहेत घरामध्ये. त्यानंतर परत मला कुठंतरी वाटायला लागलं की करिअर माझं ब्रेक झालं आहे ह्या तिघांना सांभाळण्यामध्ये. तर त्याच्यानंतर मग ते शाळेचा विचार आला. त्या शाळेच्या विचारासोबतही परत मला कुठंतरी वाटत होतं आणखीन काहीतरी शिकायला पाहिजे. तर मग मी सायकोलॉजीमध्ये अजून थोडंसं जास्त नॉलेज घेतलं. मग त्यानंतर आता हा जे माझं नॉलेजचं आहे हे मी पुढं फॉरवर्ड करायचं आता प्रयत्न करत आहे. त्यातून बराचसा म्हणजे मला सुधारूनच समाज सुधारायचा प्रयत्न थोडाफार प्रमाणात माझ्या लेवलला करत आहे. हां, येस. आणि त्यातून मग तुमच्यासारख्या लोकांची मला नक्कीच साथ मिळत आहे. माझे जे काही विचार असतील ते खूप लोकांचे विचार आहेत, पण ते नक्कीच समोर यायला पाहिजेत. मगाशीचा जो विषय होता तो DJचा वगैरे, पण नुसतंच अधिकाऱ्यांनी किंवा आम्ही महिलांनी किंवा मुलांनी हा विचार करून जमणार नाही. तर जे लोक ते चालवणार आहेत त्यांनी जर पहिल्यापासून विचार केला ना तर मग तोही विषय होईल. त्याचप्रमाणे हाही जे कुठले सामाजिक विचार आहेत ते सगळ्यांनी मिळूनच जर सॉल्व करायचा प्रयत्न केला ना तर ते नक्कीच सॉल्व होतील. आणि जसे म्हणजे माझं खरंच म्हणजे आनंदी कुटुंब जसं मी म्हणते ना, तसंच मग मलाही वाटते की म्हणजे सगळ्यांच्या कुटुंबात आनंद यावा. येस. BR न्यूज चॅनलचा हेतूच आहे, त्याच्यामुळेच हा एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे BR न्यूजने बरेच प्रोग्राम केले, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पण एक कौटुंबिक एक फॅमिली प्रोग्राम ज्याच्यामुळे तो बघितल्यानंतर एक समाजापर्यंत एक छान संदेश जावावा. एक खेळीमेळीचं वातावरण कसं असतं एका कुटुंबाचं ते समाजापर्यंत पोहोचावं, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं, हाच एक उद्देश ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दाखवतोय. माझी मुलगी माझा अभिमान ह्या कार्यक्रमात तुम्ही वेळ दिला, आलात, छान एक वातावरण चांगलं सेट केलं, बरीचशी छान चांगली माहिती दिली, एक वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी आपलं खूप खूप आभार. आणि ह्याच्या पुढेही आपण काही असे सामाजिक कार्य किंवा तुम्ही बऱ्याच वेळा सामाजिक कार्यात खूप अग्रेसिव्हपणे तुम्ही कार्यरत असता, तर तुम्हाला आवड आहे त्याची, तर अजून आपण असं काही असे कार्यक्रम असतील तर आपण त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच सहभागी करून घेऊयात. आजचा हा कार्यक्रम माझी मुलगी माझा अभिमान चा हा शेवटचा एक पार्ट राहिलेला आहे, शेवटचा एक गेम राहिलेला आहे. त्याच्यानंतर मग आपण हा प्रोग्राम संपवतोय. छोटासा गेम आपण इथं खेळणार आहोत. खेळ आहे बेसिकली 18 वर्ष एकमेकांना किती ओळखता ह्या खेळाच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. बघूयात 18 वर्ष की एकमेकांचं मन किती ह्या दोघांना एकमेकांना जवळ आणतोय किंवा किती एकमेकांना हे ओळखतात ते. मी तुम्हाला सरांबद्दल 5 प्रश्न विचारेन, ते तुम्ही त्याची उत्तरं द्यायची आहेत. सरांचा पहिला मोबाईल कोणता होता? म्हणजे पहिला म्हणजे आता मी नवीन छान फोन घेतोय, हां, कोणता फोन होता? नोकियाचा होता, फोल्डिंगचा होता, रेड कलरचा होता. बरोबर, क्या बात आहे, टाळ्या, मम्मा जिंकली. दुसरा, सरांचा पहिला पगार किती होता? 11,500.
क्या बात आहे. हो बरोबर आहे. क्या बात आहे. म्हणजे आठवण आहे. हां सांगा ना. हा पहिली म्हणजे तिरुपती लग्न झाल्यानंतर दोन्ही घराकडून तिरुपती बालाजीला खूप महत्त्व आहे आणि आम्ही मानतो, दरवर्षी जाणं वगैरे आहे. तर मग असं म्हणजे माझी इच्छा होती की पहिली पगार आपण टाकूया, तर ती 11,500 टाकल्यामुळं मला लक्षात आहे ती. क्या बात आहे. म्हणजे पहिला मोबाईल, पहिला पगार. करेक्ट. व्हेरी गुड. सरांना 10वीला किती टक्के पडले होते? 79 आहेत. 74. 4 ॲक्च्युली 74 बोलणार होते बरं का. नाही पण तरी चुकलं. 74 आहेत. ठीक आहे. हां. सरांचं आवडतं गाणं? त्यांना गझल खूप आवडतात. एक गाणं सांगणं अवघड आहे. मला 250 गाणे मुखपाठ आहेत. तर हां येस गाणे ऐकायची खूप आवड आहे. आणि एक गाणं सांगणं तिला आवड. हां पण माझ्यासाठी म्हणजे पहिलं गाणं गायलं होतं सरांनी, नशीशील तू घरात जेव्हा. तर ते ते मला जास्त म्युझिकमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण प्रचंड सरांनी म्हटलेलं आणि ह्या दोघांनी पण तिघांनी म्हटलेलं मला खूप आवडतं. क्या बात आहे. सर तुम्ही म्हणतायत की आता 250 गाणी तुम्हाला तोंडपाठ आहेत, तर एक होऊन जाऊ देत सर. एक नाही तसं आता लगेचच म्हणणं म्हणजे हां म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली मला गझल जॉनर ओके. बर. हां. गझल्स मला खूप आवडतात. स्पेशली त्यात गुलाम अली असतील, जगजीत सिंग हां. असतील, हे मी खूप आवडीने ऐकतो. त्यातलीच एक हां फक्त किंवा तिघं मिळून तुम्हाला काय जमतं? एखादं गाणं तिघं मिळून काय म्हणू शकता तुम्ही? असंही चालेल. जॉनर आणि आमचं जॉनर नाही माझ्यावर जनरेशन गॅप. ठीक आहे. हां एक जगजीत सिंगची गझल मी थोडंसं 4 लाईन गाऊन दाखवेन. हां. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. थँक्यू. क्या बात आहे. मस्त. सरांना खेळायला फार म्हणजे क्रिकेट असेल किंवा बाकी काय ॲक्टिव्हिटीज इन जनरल त्यांना आवडतात, पण त्यांचा फेवरेट क्रिकेटर कोण आहे? आधी तर त्यांचा फेवरेट क्रिकेटर धोनी असावा असं मला वाटतंय, कारण मी क्रिकेट लवर नाही आहे. हां बाय बर्थच मी नाही आहे. पण सरांना पण पण लग्नानंतर पण 1-2-3 वर्ष सरांनी पाहिले असेल, तर त्याच्यानंतरही खूप बंद केले. तर मग जुन्या ह्याच्यामध्ये असेल तर मग मला म्हणजे कॅप्टन सौरव गांगुली वगैरे असं कुणीतरी वाटतंय. माझा वैयक्तिक आवडता प्लेयर क्रिकेटमध्ये ब्रायन लारा. नाही माझा तो विषय नसल्यामुळं मी कधीच ते डिस्कस केलेलं नाही आहे. हां एकमेकांना किती ओळख? हां येस ओळख नाही हा प्रश्न नक्कीच कॉम्प्लिकेटेड होता, विचारही न केलेला होता ॲक्च्युली. 3 प्रश्नाची उत्तरं बरोबर आलेत, 2 चुकली आहेत. हां तरी हरकत नाही आहे. तुम्ही आता मॅडमला किती ओळखता आपण आता हे बघूयात. ओके. हां काय वाटतं म्हणजे काय विचारायला पाहिजे? सीझन वाईज चेंज होत असतं का? अरे बापरे. मूड वाईज हो आता सुद्धा आम्ही म्हणजे युजली रविवार सगळ्या दोघी पण निवांत झोपलेल्या. मी सायकलिंगला गेलेलो, मला तिकडे खूप टाइमपास झाला आणि आम्हाला तयार व्हायला खूप वेळ झाला, म्हणून मॅडमची चिडचिड चालू होती, येणारे ते लवकर तयार व्हा, येणारे ते लवकर तयार व्हा. मग आम्ही बाहेर तयार होऊन आल्यावर पण त्यांची चिडचिड चालू होती, म्हणून मग आम्ही हळूच एक पत्ता फेकला. म्हणलं मम्मा छान साडी बिडी नेसली, छान दिसली. क्या बात आहे. फोटो काढते गाडीचा, म्हणजे 2-4 फोटो काढले. हा शामन हा अख्ख्या म्हणजे जगातल्या बायकांचा स्ट्रेस फ्री करण्याचा एकच सोल्युशन आहे की हां समोरच्या व्यक्तीने स्वतःहून जर म्हणाले की अरे हां छान दिसतेस आणि त्यातल्या त्यात फोटो जर काढणार असेल तर मग क्या बात आहे. मग सगळे प्रॉब्लेम असा पटकन शांत व्हायला एकदम मदत होते. मी आजकाल ते महिलांना सगळे शेअर करत आहे ॲक्च्युली.
उठा मस्त तयार व्हा आणि 4-5 फोटो फोटो काढून काढा. या. आमच्या घरी तर कसं इन जनरल मी बघत असते, एखाद दुसरा फोटो पेशन्स इथंच खतम. बस मग आता तू तुझं बघून घे, छान स्टँडी आण किंवा मग तुला काय हां फोन आहे चांगला काही वापर कर. मी जास्तीत जास्त 2-3 फोटो काढू शकतो, ह्याच्यानंतर फोटो माझ्यात पेशन्स. मी तर 0- पासून सुरू होते. बापरे. मी आमच्याकडे आहे म्हणजे 2-3 फोटोपर्यंत तेवढा पेशन्स आहे, बाकी नंतर मग नाही आहे. आपण सरांना विचारूयात. हां तुम्ही जेव्हा मॅडमला पहिल्यांदा भेटलात त्यांनी कोणत्या कलरची साडी नेसली होती तुम्हाला आठवते? साडी पहिल्यांदा भेटल्या दिवशी रेड कलरची साडी, म्हणजे युजली ड्रेसेसच घालायचे पण पहिली साडी होती रेड. बरोबर आहे. क्या बात आहे. बापरे. बेसिकली खूप लोकांना आम्ही म्हणजे मी बघत असते की कलर ब्लाइंड असतात, म्हणजे त्यातल्या त्यात माणसं. हां त्यांना कलर पटकन कळून येत नाही आहेत. पण 18 वर्ष आणि 18 वर्षापूर्वी तुम्ही रेड कलरची साडी नेसली होती. क्या बात आहे. त्यांचा आवडता पदार्थ कोणता? ही जास्त हसतीये. कॉम्प्लिकेटेड आहे. पण त्यातल्या त्यात त्यांनी काय म्हणजे बऱ्याच वेळा तो ट्राय केलाय किंवा खाल्लाय किंवा कुठे तुम्ही गेलात बाहेर तरी तोच ऑर्डर केलाय असं काही आहे का? तिच्या आईची पुरणपोळी खूप आवडायची. क्या बात आहे. पुरणपोळी कायम आवडते. ओके बरोबर आहे. बनवायला पण आवडते. ओके आणि खायलाही म्हणजे आवडीचा पदार्थ आईचा. क्या बात आहे. मस्त. कसं म्हणजे आता कसं म्हणजे कुठल्याच माणसाने हो मला आवडता पदार्थ दुसरा विचारल्यावर एक ते वियर्डचा पदार्थ आहे जो आम्हाला तिघांनाही आवडत नाही. ओके. आंब्याच्या रसामध्ये कुरडया. अरे बेस्ट बेस्ट. माझा फेवरेट आहे तो. हां म्हणजे इवन मी मी जेव्हा कुरडी तर मी घालून खातेच, पण मी भात पण मिक्स करून खाते. तिला केली मग मी सवय. तू खातेस? हां हो मला फार आवडतो. म्हणजे मी तो आंबेमोहरचा राईस तो एक बनवायचा आणि त्याच्यामध्ये असा रस ओतून खायचा, मला फार आवडतं. छान आहे. म्हणजे मॅडमचं आवडतं गाणं कोणतं? सोचो की झिलो का शहर हो. क्या बात आहे. बरोबर आहे. बापरे. हे मात्र खूप खरं आहे. ते एकच आहे आणि खूपदा ते इमोशन त्या ठिकाणी. हां ओके. खूप वेळेस आम्ही ती गाणं ऐकली. म्हणजे मॅडमला मुळात गाणी एवढी म्युझिकचा एवढा छंद नाही, पण काही स्पेसिफिक गाणी आहेत 2-4 गाणी ते आवर्जून ऐकतात त्यापैकी एक. क्या बात आहे. म्हणजे 3 प्रश्नाची उत्तरं बरोबर आलेली आहेत. हां मॅडम कधी चिडतात? त्यांच्या मनासारखं काही नाही झालं, आम्ही नाही वागलो की मग चिडतात. म्हणजे नक्की कोण, मुली की तुम्ही? आम्ही तिघही. तिघही. बापरे. बरोबर आहे. मॅडमचं आवडतं ठिकाण कोणतं? माहेर. डिप्लोमॅटिक आन्सर. हा समस्त सगळ्याच बायकांचं आवडतं ठिकाण माहेर असेल, पण बरोबर आहे. बरोबर आहे. पण आता दुसरं विचारू इच्छा असेल तर विचारा किंवा त्यांची सांगण्याची तुमची काय इच्छा आहे की मी काय विचारावं? नाही त्यांची इच्छा माझं एकतरी चुकावं. बापरे. तेच होते एक तरी चुकावं. बर चुकता चुकली. पण आलेत बरोबर. 5ही उत्तरं बरोबर आलेत. क्या बात आहे. म्हणजे ते जिंकलेत ना. आणि आता मला खरंच बरं वाटतंय की नक्कीच ते मला जास्त ओळखतात. हां म्हणजे आतापर्यंत गैरसमज होता नाही ओळखत. हां तिघं पण खरंच ओळखतात. ओके. मम्मीची एक अशी गोष्ट जी तुला कायम लक्षात राहील, चांगलीवाली छान, म्हणजे की एक म्हणजे मी ती आयुष्यभर आपण विसरू शकत नाही, एक असं असतं ना, काय आहे? खायचं. कोण, तू की मम्मा? मम्मा. म्हणजे बनवायची पद्धत, जेवण बनवायची. ओके. क्या बात आहे. म्हणजे काय आवडतं मम्मानी काय बनवलेलं आवडतं? सगळंच. पुरणपोळी आवडते? अरे वा. तुला काय अशी बाबांची एखादी गोष्ट किंवा मम्माची अशी एखादी गोष्ट जी तुझ्या कायम लक्षात राहील आणि ती तुला पावलोपावली तुझ्या समोर येऊन असं वाटेल की अरे नाही ही गोष्ट खूप भारी होती आणि ती मला माझ्या आयुष्यावर कामी येणार आहे, असं काही आहे का? किंवा एक असा एक मुवमेंट असतो की अरे नाही, इथे ह्या लोकांनी जर माझ्यासोबत नसते, म्हणजे हे लोक आई वडील, तर
आपण थोडं चुकलं असतो किंवा आपले डिसिजन चुकीचे असले असते, असं काही आहे का? नाही, ते दोघं स्वतःलाच दुसऱ्या म्हणजे लोकांसमोर असं रेप्रेझेंट करतात. ते मी ऑब्व्हियसली त्यांच्याकडून घेईन. म्हणजे इतकं तर मला वर्ड नाही सापडत आहे, बट ते दुसऱ्यांसमोर स्वतःला इतकं छान रेप्रेझेंट करतात, तर मग मी ते त्यांच्याकडून नक्कीच घेईन. म्हणजे आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतो समोरच्या व्यक्तीसमोर, किंवा आपण जेव्हा प्रेझेंट करतो तेव्हा आपल्याकडे कितीतरी लोक बघत असतात आणि त्यातल्या त्यात आपली मुलं आपल्याकडे बघतात आणि तेच शिकतात. ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. ह्या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि वेळ दिलात आणि एवढ्या छान खेळीमेळीच्या वातावरणात तुम्ही एवढा वेळ टाईम स्पेंड केलात आणि खूप चांगल्या प्रश्नाची उत्तरं दिलात. बेसिकली मलाही खूप छान वाटलं आणि प्रोग्राम खूप मस्त होणार आहे. तर त्याच्याबद्दल खरंच ह्या माझी मुलगी माझा अभिमान या कार्यक्रमात आलात आणि वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू. हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.